नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. 22 जानेवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिवाळी कशी साजरी करावी? हो मित्रांनो, येत्या 22 जानेवारी रोजी सोमवार आहे. तर या दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराचं तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामच्या बाळ स्वरूपात नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा त्यानिमित्त घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करण्याचं आवाहन आपल्याला केलेलं आहे. आणि बघा, ह्या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायचं आहे. हो, जो क्षण आहे हा सुदैवाने आपल्याला सर्वांच्या जीवनात आलेला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासियांनी जानेवारी रोजी आपल्याला साथ नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आहे. तर बघा, ह्या दिवाळी कशी साजरी करायची आहे, सोबतच श्रीराम ज्योत कशी लावायची, आलेल्या तांदळाचं काय करायचं, याबद्दल आम्ही तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत की दिवाळी कशा पद्धतीने साजरी करायची आहे. आणि हो मित्रांनो, त्याच्या आधी आपल्या व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ज्योत कशी लावायची? तर सर्वप्रथम आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याजवळ असणारं रामाचं मंदिर किंवा इतर देवांचं मंदिर असेल, सर्व रामभक्तांनी एकत्र येऊन आपल्याला भजन कीर्तन करायचं आहे. तसंच बघा, आपल्याला अयोध्यामध्ये चालणारा जो काही सर्व कार्यक्रम असणार आहे प्राणप्रतिष्ठाचा, तो लाईव्ह आपल्याला बघायला मिळणार आहे. आता कुठे मिळणार तो? तुम्ही आपल्या टीव्हीवरती बघायला भेटणार किंवा फेसबुक आणि यूट्यूबवरती सुद्धा आपल्याला लाईव्ह ह्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, त्यासुद्धा आपण पाहायचं आहेत. आणि आपल्याला बघा, हा जो समारंभ आहे तर हा पहिला शंख वाचून तसेच घंटा वाजवायचे आहेत आणि आरती करून आपल्याला प्रसाद वाटप हा या दिवशी करायचा आहे. तर स्वरूप आहे तर ते मंदिर असावं. मंदिरामध्ये आपल्याला हा जो कार्यक्रम आहे तो करायचा आहे. तर देवी देवता प्रसन्न होते. तर असं केल्यामुळे होईल काय, ते संपूर्ण भारताचे वातावरण जे आहे ते स्वास्तिक आणि राममय होईल. यानंतर आपल्याला सायंकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिवाळीचा माळा लावून सजावट करायची आहे, तोरण लावून सजावट करायची आहेत. आणि ज्या प्रकाराने बघा आपण दिवाळी साजरी करतो त्या प्रकाराने आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. तर या दिवशी आपल्याला राम ज्योत प्रज्वलित करायची आहे. ही राम ज्योत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा प्रज्वलित करू शकतात. की तो प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी कणकेचा दिवा बनवला तरी सुद्धा चालेल, किंवा स्टीलचा आहे, चांदीचा आहे, किंवा तांब्याचा दिवा आहे, किंवा पितळीचा दिवा आहे. कोणताही दिवा तुम्हाला मोठा दिवा घ्यायचा आहे. त्यामुळे जास्त तेल बसेल एवढा तुम्हाला हा दिवा घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला कालव्याची जी वात असते तर ती लावायची आहेत. कालव्याची वात नसेल तर 2 कापसाच्या लांब वाती असतात, घ्यायचं एकत्र 2 वातीने एकत्र करून ती एक वात तुम्हालाही प्रज्वलित करायची आहे. या दिव्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल देखील घालू शकतात. यानंतर काय करायचं आहे, आपल्याकडे बघा श्रीरामचा जर फोटो असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तो फोटो एका पाटावरती मांडवायचा आहे किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि त्याचसमोर आपल्याला हा जो दिवा आहे हा दिवा आपल्याला लावायचा आहे. तसेच त्यांच्यासमोर आपल्याला बघा या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये थोडंसं गोड आपल्याला पदार्थ बनवायचा आहे आणि तो नैवेद्य म्हणून त्यांना ठेवायचा आहे. काही तुम्ही फळ देखील त्यांच्यासमोर ठेवू शकतात. तसेच तुम्ही तो नैवेद्य ठेवणार आहे, तो नैवेद्यावरती एक तुळशी पत्र हे आवर्जून ठेवा, कारण प्रभू श्रीरामचं आहे. तर हे भगवान श्रीहरी आणि विष्णूंचा एक अवतार आहे. यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र हे नैवेद्य अतिशय ग्रहण करतात असं म्हटलं जाते. म्हणून आपल्याला यांना सुद्धा नैवेद्य ठेवताना त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. सोबतच या दिवशी आपल्याला 5 दिये
हे प्रज्वलित करायचे आहेत. हो मित्रांनो, ह्या दिवशी आपल्याला कमीत कमी 5 दिवे तरी प्रज्वलित करायचे आहेत. मित्रांनो, हे दिवे तुम्ही मातीचे घेतले तरीही चालेल किंवा 5 प्रकारचे 5 दिवे तुम्ही घेतले तरीसुद्धा चालेल. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहेत. यानंतर हे दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती 2 दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि 2 दिवे हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि 1 दिवा आपल्या हात तुळशीपाशी लावायचा आहे. अशा पद्धतीने असे दिवे प्रज्वलित करून आपल्याला घरामध्ये आपण लावायचे आहेत आणि दिवाळी आपल्याला अशा पद्धतीने साजरी करायची आहे. तसेच ज्या प्रकारे आपण दिवाळी असतो त्यावेळी आपल्या घरासमोर रांगोळी वगैरे काढत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरासमोर रांगोळीसुद्धा काढायची आहेत आणि जेवढे जास्त भजन कीर्तन आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहेत. आता बघा, मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला जास्त गर्दी करायची नाही. आपल्याला घरामध्ये तुम्ही हा धार्मिक विधी केला तरीसुद्धा चालेल. तसेच बघा, बऱ्याच जणांना अक्षदा मिळाल्या नाही आहेत आणि बऱ्याच जणांना बघा श्रीराम जन्मभूमीचे मंदिर आहे अयोध्याच्या, तिथल्या एक फोटो म्हणजे एक प्रतिमा आणि सोबतच एक निवेदन जे आहे ते राम भक्तांना आलेलं आहेत आणि यासोबतच अक्षदासुद्धा भेटले आहेत आणि बऱ्याच जणांना या गोष्टी भेटलेल्या नाहीत. तर मग अशा लोकांना नक्की या दिवशी काय करायचं आहे? जरी तुम्हाला अक्षदा भेटले नसतील तरी काही हरकत नाही. हो मित्रांनो, तुम्हाला अक्षदा नाही भेटले असतील तरी काही हरकत नाही. बघा, तुमच्याकडे श्रीराम प्रभूंचा फोटो असेल ना, तर त्या फोटोला घ्यायचा आहे तुम्हाला आणि फोटो एखादा पाटावरती किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. सांगितल्याप्रमाणे त्याच पुढे आपल्याला एक श्रीराम ज्योत जे आहे ते आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि जसं मी सांगितलं त्याप्रमाणे दिवे लावून ही दिवाळी आपल्याला साजरी करायची आहेत. आता ज्या अक्षदा आपल्याला भेटलेल्या आहे तर त्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. देवघरामध्ये ठेवूनच त्याची पूजा, आता मित्रांनो जी पूजा आहे तर ती आपल्याला करायची आहे. आता जो आपण रामज्योत लावणार आहात तो दिवा लावणार आहे, तर त्या दिवा आपण जर 22 जानेवारीला सकाळी लावल्यानंतर ना रात्री आपल्याला पूर्ण अखंड दिवा दुसऱ्या दिवशीला पर्यंत लावायचं आहेत. म्हणजे मंगळवार सकाळपर्यंत हा दिवा चालला पाहिजे. अशा पद्धतीने अखंड ज्योत जे आहेत ते 1 दिवसासाठी आपल्याला लावायची आहे. मग हा दिवा तुम्ही 22 जानेवारीला संध्याकाळी लावा तरीसुद्धा चालेल. संध्याकाळी लावून त्यांना संपूर्ण रात्रभर तुम्हाला अखंड हा दिवा जो आहे तर तो त्यांच्या फोटोसमोर, त्यांच्या मूर्तीसमोर आपल्याला लावून ठेवायचे आहे आणि सोबतच ह्या अक्षदा आपल्याला भेटले आहेत त्या ठेवायच्या आहे आणि एक प्रतिमा जे सोबत आलेली आहे तर ती सुद्धा आपण तिथे ठेवू शकतो आणि त्यांची सुद्धा आपण पूजाही करू शकतो. तर बघा मित्रांनो, ज्या अक्षदा आपल्याला भेटलेल्या आहे त्या अक्षदा नक्की काय करायचं आहे, तर ह्या अक्षदा आपल्याला आपल्या नववधूला स्वयंपाकघरात वापरण्याला देऊ शकता किंवा आपल्या कबडमध्ये, तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा आपण कुठलं शुभ कार्य करायला जात आहे तिथला अक्षदा म्हणून लावू शकतात आणि कोणी नवीन वधू लग्न झालेलं आहे तर तिचे वडील तिला कन्यादानमध्ये हे भेट देऊ शकता किंवा हे आपण कुठल्याही तुमच्या जवळपासच्या मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊन अर्पण करायचं आहेत. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्हाला त्या तुम्ही तशाच ठेवायचे आहेत आणि आपल्या भविष्यामध्ये आपण जेव्हा कधीही अयोध्याला जाऊ त्यावेळेस तुम्हाला सोबत घेऊन त्यांची चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा 22 जानेवारी जो दिवस आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे. आणि हो मित्रांनो, आता अक्षदाचं काय करायचं, कुठे ठेवायचं आहे याचा मी एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सणा व्हिडिओ चेक करू शकता आणि तिथे मी पूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्हाला कसं करायचं आहे, काय करायचं आहे, कुठे ठेवायचं आहे, ते पूर्ण माहिती मी पूर्ण चांगल्या पद्धतीने तिथे दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला घरच्या घरी अशा पद्धतीने साजरा करायचं आहे आणि हो, ही एक प्रकारची दिवाळी आहे. सोबतच या दिवशी तुम्ही तुमच्या घराला तोरण किंवा लाईटिंगसुद्धा लावू शकतात आणि तुम्ही हा दिवस साजरा करू शकतात. तर मित्रांनो,
जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा, ज्यामुळे सर्वपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल. असेच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.